येवल्यामध्ये नायलॉन मांजामुळे तरुणाचा डोळा थोडक्यात बचावलाय। नायलॉन मांजामुळे जखमी झाल्यामुळे तब्बल 18 टाके त्याला पडलेत। येवला शहरामध्ये नायलॉन मांजाचा उपद्रव हा सुरूच आहे आणि संक्रांत उत्सव तोंडावरती असताना येवल्यामध्ये नायलॉन मांजामुळे आणखी एक दुर्घटना घडली आहे। येवल्यामधील सुमित अरुण भालेराव हा तरुण कोटमगाव रस्त्यावरती जात असताना कटलेल्या पतंगीचा मांजा डोळ्याला अडकल्यानं त्याच्या डोळ्याला खोलवर जखम होऊन तब्बल 18 टाके पडलेत। सुदैवानं ह्या व्यक्तीचा डोळा बचावलाय आणि नायलॉन मांजाचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। सर येवल्यावरून कोटमगावला जात असताना सर नायलॉन मांजा पतंग कटून चालला होता। अचानक दोरा आल्यामुळे तो लागला सर डोळ्याला माझ्या, त्यामुळे ही हानी झाली। सुमित अरुण भालेराव राहणार हुडको कॉलनी वय 30 याचा आज कोटमगावजवळ मांजाने इंजुरी झाल्यामुळे डाव्या डोळ्याला जखम होऊन ॲक्सिडेंट झाला आहे। त्याला डाव्या डोळ्याच्या पापणीला एक साधारणपणे 18 टाके पडले आहे। त्याला आता इमर्जन्सी ट्रीटमेंट करून आपण ॲडमिट केलं आहे। पेशंट आता स्टेबल आहे। आपल्या माध्यमातून पुन्हा सर्वांना हेच सांगू इच्छितो की नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि सर्वांनी सुरक्षिततेच्या हिशोबाने सेफ्टी मेजर्स वापरावेत। म्हणजे आपल्या टू व्हीलर्सला केबल्स लावणे, सुरक्षित तारा लावणे, हेल्मेटचा आणि गळ्याला स्कार्फचा वापर करणे।